नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायलीने त्यांच्या कामांची अदलाबदल केलेली असते. हे पाहून सगळ्यांनाच नवल वाटतं. प्रश्नही पडतो की सायली, तुझी तब्येत बरी आहे ना? तेव्हा सायली म्हणते, अहो रविराज काका, मला काही झालेलं नाही आहे. पण यांचं असं म्हणणं होतं की बायका काय फक्त घरामध्ये बसून आरामात त्यांची कामं दिवसभरात कधीही पूर्ण करतात. त्यांना कसलंही टेन्शन नाही आहे आणि म्हणून मग आता आम्ही कामाची अदलाबदल केली आहे. तेव्हा रविराज म्हणतो, अगदी बरोबर आहे, पण अर्जुन, तुझं हे बोलणं मात्र चुकलंच हजाराशी. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, अरे सायलीचं असं म्हणणं आहे की आपण बाहेर जाऊन अगदी आरामामध्ये काम करतो, या घरामध्ये बसून सगळं कामं करतात आणि आपलं काम काही महत्त्वाचंच नाही आहे. सायली म्हणते की पॉईंट हा आहे की आता बघूयात यांना सायली सुभेदार होता येतं आहे की नाही येते. प्रताप म्हणतो, खरं तर दोघांचंही बरोबर आहे. कल्पना म्हणते, सायलीला तू असं बोललंस अर्जुन, पण हे मात्र चुकीचं आहे. आता रविराज मात्र अर्जुनची बाजू घेतात. सायली, तू जे बोललीस ना ते चुकीचं आहे. आम्हाला बाहेर खूप कामं असतात गं, असं काही नाही आहे. प्रताप म्हणतो, तसं तर दोघांचंही बरोबर आहे आणि दोघांचंही चूक आहे. प्रतिभा म्हणते, असं कसं होईल? दोघं एकाच वेळी चूक किंवा बरोबर असे कसे काय असू शकतील? तेव्हा सायली म्हणते, प्रतिभा आत्या, अहो बघू देत ना मलाही, यांना घरातली सगळी कामं व्यवस्थित कशी जमतायत ती. अर्जुन म्हणतो, जमतील, अगदी अशी चुटकीसरशी मी सायली जे घरामध्ये सगळी कामं करते ना ती अगदी चोख पार पाडणार आहे. आणि असंच आमच्यामध्ये डीलही झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही आमच्या कामांची अदलाबदली केली आहे. प्रताप म्हणतो, तुमचं जे काही आहे ना, पण खरंच खूप मजा येते. अर्जुन तिला चहा घ्यायला सांगतो आणि त्यानंतर तो तिला रोज डेचं एक गुलाब गिफ्ट करतो. सायलीसुद्धा तिथलं एक गुलाब घेऊन अर्जुनला देते आणि त्याला बेस्ट लक म्हणते. आता त्यांचं हे दोघांचं प्रेम पाहून घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होत असतो. रविराज अर्जुनला त्याच्या कामासाठी बेस्ट लक देतो. आता इकडे चैतन्य मात्र अर्जुनला कॉल करून करून दमून जातो. अर्जुन मात्र त्याच्या कामात व्यस्त असतो. आता तो जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा सगळ्यांना एका ठिकाणी पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटतं. आज काही गेट टुगेदर आहे का? मग तुम्ही मला असं सांगितलं असतं तर मी आलो असतो टायमामध्ये, असं तो सर्वांना म्हणतो. पण अर्जुन कुठे आहे? आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन किचनमधून हात वर करतो. अर्जुनला त्या वेशामध्ये पाहून चैतन्याला तर खूपच मोठा धक्का बसतो. आता इकडे नागराज आणि महिपत यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू होतात. काय रे नाग्या, तुला सांगितलं होतं ना की माझ्या गोष्टीमध्ये लुडबुड करू नकोस म्हणून, आणि मी माझ्या पोरीचं काय करायचं ना आमचं आम्ही बघून घेऊ, तू आमच्यामध्ये पडू नकोस. तुला आधीही सांगितलं होतं की आमच्या भानगडीमध्ये नाक खुपसू नको. अरे तुला साधी तुझी बायको सांभाळता येत नाही आणि तू काय चाललाय रे मला उपदेश द्यायला? आता नागराज कसलाही विचार न करता चक्क महिपतची गचंडी पकडतो आणि म्हणतो, काय रे, जास्त फडफड करू नकोस तू. दोघांमध्ये चांगलेच वाद व्हायला लागतात. नागराजने चक्क महिपतची गचंडी पकडलेली असते. मग महिपत तरी काय गप्प बसणार आहे का? महिपतसुद्धा रागातच नागराजची गचंडी पकडतो. चांगलंच नरडं त्याचा आवळतो. आता दोघांमध्ये चांगलेच वाद पेटलेले असतात आणि त्यांचे हे वाद सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस येतात आणि ते दोघांनाही वेगळं करतात. आता इकडे अर्जुन सगळ्यांना नाश्ता देत असतो आणि त्यावेळेस सायली म्हणते, आज बहुतेक मला डबा मिळणारच नाही वाटतं. चैतन्य म्हणतो, अगं हे मी काय पाहतोय वहिनी, तू चक्क अर्जुनच्या कपड्यांमध्ये, म्हणजे हे सगळं काय पाहतोय मी, माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, आता हे इथं काय चाललं ना हे सगळं तुम्हाला मी नंतर सांगते. आता आपल्याला मीटिंगला उशीर होतोय. प्रतिमा म्हणते, अगदी छान जमतंय तुला अर्जुन सुभेदारचं कॅरेक्टर. प्रताप म्हणतो, पण सायली, तुला डबा मिळेल असं मला तरी काही वाटत नाही. तेव्हा सायली म्हणते, असू देत बाबा, करेल मी ॲडजस्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं कसं, मी केले ना, फक्त 2 मिनटं थांब. आता हे सगळं प्रिया लांबूनच पाहत असते. यांचं हे काय चाललं आहे वेगळं नाटक. आता अर्जुन सायलीसाठी घाईघाईने डबा भरून घेऊन येतो. सायली म्हणते, तुम्हाला या डब्यासाठी 100पैकी फक्त 20 गुण, पण जसं मी आता ॲडजस्ट करून घेईनच या जेवणामध्ये,
पण घरच्यांना उपाशी ठेवू नका म्हणजे मिळवलं. आता सगळेच हसू लागतात. आता प्रिया मुद्दामच आतमध्ये येऊन म्हणते, काय हे अदलाबदली? म्हणजे आता अर्जुन तू जोपर्यंत स्वयंपाकघरामध्ये आहे तोपर्यंत मला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला येतासुद्धा येणार नाही. अर्जुन म्हणतो, तू गप्प बस ग. कधी तू आजपर्यंत स्वयंपाकघरामध्ये आली आहे का? उगाचच काहीतरी कारणं काढतीयस. रविराज मुद्दामच प्रियाला टोमणा मारतो. कोणाला काही फरक पडून घ्यायची गरजच नाही आहे ना. अर्जुन तुझं काम चालू देत. हे जे काही झालंय ना हे आम्ही तर खूप बाबा एन्जॉय करतोय. प्रताप म्हणतो, मी काय म्हणतोय कल्पना, आपणही आपली अदलाबदल करायला पाहिजे ना. कारण काय ना, आता तुझे तर स्वयंपाकाचे दिवस गेलेत, तर मग तू जर अदलाबदल केली ना तर मी फक्त मजेत एकदम घरामध्ये ऑर्डर सोडून सायलीवर आणि विमलवरती. आणि कल्पना असं बोलल्यानंतर चिडूनच तिथून निघून जाते. प्रताप म्हणतो, मी जर अदलाबदली केली ना तर विनाकारण असं कल्पनासारखं चिडणार नक्की नाही बाबा. सगळेजण खूप हसत असतात आणि प्रियाच्या चांगल्याच मनासारखं झालेलं असतं. ती मनात विचार करते, हे एक बरं झालं म्हणजे आता अर्जुन केसकडे जास्त लक्ष देणार नाही. म्हणजे मला नागोबाला जाऊन भेटताच येईल. आता इकडे सायली ऑफिसमध्ये येते. मनात विचार करते, या ठिकाणी मी खूप वेळा आली आहे पण आज येणं काही वेगळं आहे. कारण आज माझ्यावरती जबाबदारी आहे ना. आणि हे सगळं मी पेलवू शकेल का? ती चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी, अहो मी इथं आली आहे, अदलाबदलीचं तुम्हाला माहिती आहे, पण आता या सगळ्या लोकांना काय आणि कसं आपण सांगायचं, कसं पटवून द्यायचं? चैतन्य म्हणतो, या सगळ्यांना कोणीही काही एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही आहे. मग तो सर्वांना आवाज देतो आणि सर्वांना सांगतो की अर्जुन सर काही दिवस रजेवर आहेत तर सगळं काम सायली मॅडम पाहतील. आणि मग सगळेजण सायलीचं खूप छान पद्धतीने वेलकम करतात. तेव्हा कुठं सायलीला जरा आधार येतो आणि आता दोघेही केबिनमध्ये जातात. इकडे अर्जुनची मात्र कसरत चालूच असते. त्याला कपडे लावायचे असतात पण कपडे कसे लावायचे, काय लावायचे काही माहीत नसतं. वॉशिंग मशीनची कंपनी माहीत नसते. आणि मग विमल त्याला सांगते की मी तुम्हाला मदत करू का? तेव्हा अर्जुन हुशारक्या मारतच कोर्टामध्ये लढल्याची ॲक्टिंग करतो आणि मला गरज नाही आहे असं स्पष्टपणे सांगतो. आणि नंतर त्याला कळतं, अरे आपल्याला तर कधी मशीन चालू करायचंही माहीत नाही. आता इकडे पोलीस जेव्हा दोघांची भांडणं सोडवायला येतात तेव्हा ते दोघांनाही दम देतात आणि त्यातील एक पोलीस नागराजच्या हातामध्ये गुपचूप मोबाईल फोन देतो आणि एक चिठ्ठीसुद्धा देतो. आता खरं तर त्याच्यासाठी मोबाईल प्रियाने पाठवलेला असतो. प्रिया त्या पोलिसाला सांगते की ही चिठ्ठी आणि हा मोबाईल दोन्हीही नागराज किल्लेदारपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती त्याला काही पैसे देते. आता ह्या दोघांचं प्लॅनिंग जोरदार झालेलं असतं. इकडे महिपतला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. नागराज तो मोबाईल घेतो, खिशात घालतो, हळूच ती चिठ्ठी वाचून पाहतो. त्यात लिहिलेलं असतं की मी तुमची साथ सोडणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर कस्टडीमध्ये काही जरी पाहिजे असेल ना तरी मला मेसेज करा या फोनवरून किंवा मला कॉल करा. आणि वाचून झाल्यानंतर नागराज ती चिठ्ठी गिळून टाकतो. आता इकडे सायलीची मात्र चांगलीच धांदल उडते. जेव्हा ते क्लायंट समोर बसतात आणि तिला एक एक प्रश्न विचारू लागतात तेव्हा मात्र तिला या केसबद्दल काही माहिती नसतं. ती फक्त चैतन्यकडे बघते आणि त्याच्या होमध्ये हो मिळवते. आता अर्जुन मुद्दाम सायलीला कॉल करतो आणि विचारतो की काय कसं चाललं आहे ऑफिसचं काम, आणि मुद्दाम तिला चिडवण्याचा प्रयत्न करू लागतो. तिच्याशी बोलताना तो मशीन लावत असतो आणि ते लिक्विडही खाली सांडतं. आता सायली म्हणते, तुम्हाला साधं एक काम करता येत नाही? फोनवर बोलता बोलता आम्ही बायका किती कामं करतो. आता ते खाली सांडलेलं लिक्विड पुसून घ्या, नाहीतर स्वतःच तुम्ही त्याच्यावरून घसरताल. आता सायली त्याला काही सांगायचा प्रयत्न करत असते पण अर्जुनचाही ॲटिट्यूड काही कमी नसतो. तो देखील मला सगळं काही जमतंय असं तिला तो दाखवत असतो. फोन ठेवल्यानंतर तो त्या लिक्विडवरून घसरून पडायला लागतो. तितक्यात तो मनात म्हणतो, अरे या बायकोला भविष्य पण कळतं की काय? तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन घरातील कामांना कसा कंटाळतो आणि कशी पुन्हा सायलीला हार मान असंच म्हणतो, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. सायलीची सुद्धा काही कमी फजिती चालू नसते, तर हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.